त्यानंतर गोलंदाजीवरती माही झाला, त्याने निखिलची विकेट प्राप्त केली. पुन्हा एकदा आरसीसी राय टीमच्या आशा उंचावल्या गेल्या, परंतु त्यानंतर मुंतू गोलंदाजीवरती आल्यावरती त्याने मात्र तिथे योगेश्वरला रनआउट केलं, परंतु सौरभ पाटीलला पुन्हा एकदा कमबॅक केला. म्हणजे एकापेक्षा एक खेळाडू आपल्याला जय हनुमान खांडवल टीममध्ये पाहायला भेटलं. आणि खऱ्या अर्थानं मी तर सातत्यानं म्हणत असतो, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका खेळाडूच्या ताकदीवरती हिमतीवरती तुम्ही स्पर्धा जिंकू शकत नाहीये. तुमच्यामध्ये सांघिक गुणवत्ता असणं फार गरजेचं आहे आणि हे देखील आपल्याला पाहायला भेटलं. दरम्यान या मॅचमध्ये सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कालचा दिवस त्याने गाजवला होता. दर्शन आणि त्याच्या सोबतीला विशाल. या जोडीमध्ये देखील दमखम आहे, ताकद आहे, क्षमता आहे. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गुण चाहिए. पाहूया आता 2 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरच्या मॅच आपण विचार केला तरी इकडे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिलला आलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती ज्याच्याकडे देखील क्षमता आहे विकेट लेण्याची. विकेट हॅट्रिक त्याने देखील आजच्या दिवसामध्ये पटकावलेली आहे. परंतु समोर जर आपण पाहिला तर त्याचा ॲज अ बॅटर आपण विचार केला तर विशाल सज्ज आहे. मॅचमध्ये मजा येईल. पंचांचा लेस प्लेचा इशारा. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. संध्याकाळचं सत्र सुरू आहे आणि आपण पाहतोय स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगणावरती जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 सेमीफायनल क्रमांक 2. जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जिथे सज्ज आहे आई एकविरा स्पोर्ट कांबा. जाऊया मॅचकडे. चला वेळ खर्च करू नका, विनंती असेल. आपणास वारंवार ऑफिशियल कॉल दिला जात आहे, अजिबात वेळ खर्च करू नका. निखिल राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे, कारण की डावखुऱ्या हाताचा बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, लेट्स प्ले. इथे फटका फसलाय आणि पहिली सफलता येत असताना निखिलच्या नावावरती या मॅच मधील पहिली आणि संघाची पहिला धक्का. फळेगाव या टीमला मोठ्या माशाची शिकार केली. देव मासा नव्हे, शार्प मासा नव्हे, या ठिकाणी मोठा मासा गळाला लागला. फलंदाज बाद. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी निखिलच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली. आपण पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये 38 धावा ठोकल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये 24 धावा ठोकणारा हा खेळाडू इथे त्याला शांत ठेवलेला आहे. म्हणतात ना मित्रांनो, दिवस भरामध्ये आणि आपण जर पाहिलं तर तिसऱ्या मॅचमध्ये देखील 22 धावांची खेळी त्याच्या वतीनं पाहायला भेटली. अप्रतिम खेळ त्याचा पाहायला भेटला, परंतु आता मात्र त्याने शांत ठेवलं प्रेक्षकांना. फळेगावच्या प्रेक्षकांच्या मध्ये नक्कीच कुठेतरी आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की मॅचमध्ये विशालचा विचार केला तर या मोमेंटला विकेट फेकली आहे. सफलता आली आहे जय हनुमान खांडवल या टीमला. क्रिकेटचा आपण विचार केला तर इकडे जीवनाप्रमाणे या क्रिकेटला देखील पाहिलं जात असतं. जीवनामध्ये ज्याप्रमाणे दुःख येतं त्यावेळेला नक्की दुःख आल्यावरती आपण दुःखी होत असतो आणि ज्या वेळेला सुख असतं त्यावेळेला आपण आनंदाने नाचत असतो. परंतु इथे क्रिकेटमध्ये देखील पाहिलं तर विकेट जर गेल्यावरती दुःख होत असतो आणि मोठा फटका आला की आनंद होत असतो. हे समीकरण इथेच रायझिंग सरप्राइझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटला. अप्रतिम बॉल. प्रत्येक बॉलवरती आत्मविश्वास वाढत आहे मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान खांडवळ या टीमचा. पाहूया आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत एकही धाव झाली नाही. 2 बॉल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात अजून काही झाली नाही धावा काढण्याकरिता. फळेगाव टीम पूर्णपणे बॅकफुटवरती. 2 चेंडूचा विचार केला. लॉफ्टेड प्ले, वड शॉट. संघर्षाचा बिगुल वाजवलाय, युद्धाचा शंखनाद केलाय, फेकून दिलाय चेंडू सीमारेषे पार. A1 क्वालिटीचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड दर्जेदार षटकार. अस्त्रशस्त्र फेकले जातील या मॅचमध्ये. मॅचमध्ये मजा येईल. कुरुक्षेत्र सजलेला आहे. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. डाव तुझा येताच गमावशील आपली खेळी. गाळ करी मग गोलंदाज संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घेवाया जो तो पाठ टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील मिळेल तुला धाव. चतुर आणि सावध तोची ते रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. बघा त्या ठिकाणी हॉलेंटर्स आपण सज्ज राहा. हॉलेंटर्स सज्ज राहायचं आहे आपण. सेमीफायनल नंबर 2 आहे आणि या मॅच मध्ये आता आपण पाहिलं 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 3 चेंडूच्या खेळानंतर आपण पाहिलं तर आता कुठंतरी इथे आपल्याला षटकार पाहायला भेटला. 6 धावा धावपलकावरती आहेत. ईट का जवाब पत्थर से, कभी बाजी इधर कभी बाजी उधर. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. या आसमान भी आएगा जमीन पर, इरादों में जीत की गूंज चाहिए.
भाई इक्का दुक्का नहीं, हम तो चौका छक्का लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत खरी जाएंगे. आपण पाहिलं असेल पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डॉट आणि या बॉलवरती षटकार ठोकलाय फलंदाज संकेतनं. सुधाकरजी पाटील आणि समीरजी घोडे यांच्या वतीनं जय हनुमान खांडवाळ टीमला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, कारण की ज्यांनी आजचा दिवस खूप चांगला गाजवलेला आहे आणि नक्कीच मी तर म्हणेन शुभेच्छास पात्र असणारा संघ आहे मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल आपल्याला डॉट पाहायला भेटतोय. फक्त 6 धावा धावपलकावरती 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत, 1 गडी बाद आणि 6 धावा. हा बॉल आपल्याला जबरदस्त बॉल पाहायला भेटला त्या दरम्यान. पंच देखील सांगतायत की लाईन सोडून जाणारा बॉल आपल्याला फाल वाटत दरम्यान पायचीसाठी अपील केली गेली, कारण की या मोमेंटला जर आपण पाहिलं तर नक्कीच दोन्ही बाजूला अपील केली जाईल. मॅच इम्पॉर्टंट आहे, मॅच इम्पॉर्टंट आहे. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहू शकता. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळली जाईल. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल देखील सज्ज झालेला आहे, त्याच दिशेने गोलंदाजी करेल. ओ स्लाइस केला चेंडूला, क्षेत्ररक्षक दूर आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा निर्णय घातकी ठरेल का? मोर्चा त्या ठिकाणी असं वाटलं त्या ठिकाणी दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सेफ गाड्या आपल्या आपल्या गॅरेजमध्ये ठेवल्या. दरम्यान षटकाची समाप्ती, 1 गडी बाद. धावा धावपलकावरती 8. कोण कोणाची लावेल वाट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. अरे जब तक ना पडे हथोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राकेश आलाय. मागील मॅच मध्ये राकेशनं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक पटकावलं होतं. पुन्हा एकदा तीच लय आणि ती कन्सिस्टन्सी त्याच्या वतीनं पाहायला भेटेल का? यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता. या संदेश आहे. नॉन स्ट्राईकिंगला बॅटर संकेत आहे. ओ फटका फसला, फटका फसला. थर्ड मॅन आले होते त्या ठिकाणी. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला आहे. खऱ्या अर्थाने मी तर म्हणजे झेल पकडण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी. ओ दुसऱ्या एंडला चुकीचा अनुमान, यहां से नाही तो वहां सही. झेल जरूर त्या ठिकाणी कॅरी करता आली नाही, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे बाद. बघा पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. आम्ही सातत्यानं तुम्हाला या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून सांगत आलेले आहे, कारण की ही स्पर्धा आपण एका कॅमेऱ्याने कव्हर करत आहोत. ऑन फील्ड पंचांचा जो निर्णय असेल तो तुम्हाला ग्राह्य धरला जाईल. याची सातत्याने आपण देखील सूचनेचं पालन करायचं आहे. सातत्याने आम्ही देखील तुमच्यापर्यंत ह्या सूचना पोहोचवत आहोत, तरी देखील काही संघ सूचनेचं पालन करत नाहीयेत या स्पर्धेच्या वतीनं. फलंदाज बाद झालेला इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दुसरा फलंदाज बाद झालाय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज राकेशनं सफलता प्राप्त केली आहे. बघा वेळ अजिबात खर्च करू नका. विनंती असेल सातत्याने तुम्हाला आम्ही सांगत आहोत की वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर 9 धावा धावपलकावरती आहेत. बघा फळेगाव टीम आपल्याला विनंती आहे, आपण स्पीडअप करायचं आहे. अजिबात वेळ अजिबात खर्च करायचा नाहीये. जाऊया मॅचकडे. ऑन गोईंग मॅच मात्र सुरू आहे. राकेश पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा बाद खोदून मारल्या त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक वाईटिश लॉंगोच्या चेंडूवरती आल्यात. फंबल झाली, चूक झाली आहे. चेंडू 4 धावांसाठी. चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती पोहोचले 13 धावा धावपलकावरती. क्या ये मॅच तेरा है, क्या ये मॅच मेरा है, समीकरण नक्कीच आपल्याला कळेल. 13 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती राकेश. 13 धावा धावपलकावरती झालेले आहेत. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज तुम्हाला खूप जास्त प्रयत्न करावे लागेल या मॅच मध्ये. ओ जबरदस्त बॉल आहे, जबरदस्त बॉल आहे. त्या ठिकाणी शरीरावरती आदळलेला बॉल आपल्याला पाहायला भेटला. दरम्यान अजून एक विकेट इथे मात्र बाद होईल. धक्का लागत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये हा दुसरा आणि 3 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये.
फळेगाव टीम आपण वेग धारण करा. अजूनही आपण या षटकाचा विचार केला तर चेंडू इथे शिल्लक असतील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. दर्शन स्ट्राईकला बॅटर आहेत. संकेत आहेत स्ट्राईक वरती. 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत त्या मात्र फक्त आणि फक्त 13. 3 गडी बाद. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एका टप्प्यानं चेंडूवरती जातील. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक इनला फेकी केली. 2 धावा इथे आपल्याला सहजरित्या पाहायला भेटल्या. चित्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं या धावा एकत्रित करत असताना आपण पाहू शकता फळेगाव संघाचे खेळाडू धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 15 या आकड्यावरती. आता 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू शिल्लक. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. 15 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 3 गडी बाद आहेत. चला स्पीडअप करा. विनंती असेल स्पीडअप करा. वारंवार तुम्हाला सूचना देतोय. अजिबात वेळ खर्च करू नका, नाहीतर अंतिम मॅच मध्ये बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू शकतो मॅच वरती. कोलबा टप्प्याचा बॉल. इथे मात्र आपण पाहिलं तर बॅटचा हलकासा कनेक्शन झालेला आहे. स्क्वेअरच्या दिशेने फाईनला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथे मात्र तिथे देखील विकेट किपरला स्वतः जावं लागेल तिथं, कारण की आपण पाहिलं तर स्क्वेअरला डीपला क्षेत्ररक्षक दूर होते. सो त्या अनुषंगाने इथे 2 धावा पाहायला भेटल्या. धावसंख्या धावफलकावरती पोहोचत असताना 17 या आकड्यावरती. अजूनही आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. इथे शेवटचा अंतिम चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 8 खर्च केल्या निखिलनं. दुसऱ्या षटकामध्ये राकेश देखील कमालीची गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल. हॅलो हॅलो पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर आता 23 लागलेल्या 24 धावांची गरज असेल मॅच जिंकण्याकरिता. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लवकर सजवा. विनंती असेल क्षेत्ररक्षण आपण लवकरात लवकर सजवून घ्या. वेळ अजिबात खर्च करू नका. कांबे टीम देखील इन ॲक्शन मध्ये आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल. कोणता संघ असेल तो कांबे संघाच्या अगेन्स्ट आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळेल. मौसम बड़ा है सुहाना और हर कोई है वासुंदीकर चषक का दीवाना. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्याकरिता. चला बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तर चला मॅचकडे आपण जाऊया. 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे आणि दरम्यान कोणत्याही क्षणी इथे मात्र उपस्थित होतील आपल्यामध्ये दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस, पिसेगावचे विद्यमान सरपंच तसेच उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आदरणीय विजयदादा गोपीनाथ पाटील साहेब जे मात्र आपल्यामध्ये थोड्याच वेळात उपस्थित होतील या स्पर्धेकरिता भेट देण्याकरिता. आणि दरम्यान 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे मॅचमध्ये. चला वेळ अजिबात खर्च करू नका. सलामीची जोडी आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. चेंडू कोणाला दिला जाईल हे नक्कीच पाहिलं जाईल.
चला स्पीडअप करा फळेगाव संघ. आपण वेळ या ठिकाणी खर्च करू नका. 12 मध्ये 24 धावांची गरज. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुपेश याची गोलंदाजी मार्कवरती झालेली आहे आलेले आहे. दरम्यान आपण पाहिलं तर निखिल आणि योगेश्वर ही विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. ज्यांनी आजच्या दिवसामध्ये दमदार बॅटिंग केली आहे. एकापेक्षा एक संघाला त्यांनी पराभूत केलेले आहे. त्यांच्या अगेन्स्ट 12 चेंडूमध्ये 24 धावा या त्यांना रोखू शकतील का? फळेगाव संघाकडे ते अस्त्रशस्त्र असतील का? आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुपेश यांच्या वतीनं आपण पाहूया. राऊंड ओव्हर द विकेटने जातील. चला वेळ खर्च करताय तुम्ही, अजिबात वेळ खर्च करू नका. विनंती असेल, दोन्ही संघांना विनंती असेल. ओ लोअर फुटास बॉल आपल्याला खाली राहिलेला बॉल होता. ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय डीप मध्ये सरकलेला बॉल आपल्याला पाहायला भेटतो. एकच धाव मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 या आकड्यावरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. डावखोरा आणि उजवा असं समीकरण असल्यामुळे आता ऑन साईडला आपण पाहू शकता या वाईटिश लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहू शकाल धावसंख्या 1. एक चेंडू झाला, एक धाव धावपेलकावरती आहे. स्ट्राईक वरती आता निखिलला आपण पाहू शकाल. बघा वेळ खर्च करू नका. चला वेळ अजिबात खर्च करू नका. विनंती असेल दादा, वेळ अजिबात खर्च करू नका, नाहीतर फायनलच्या मॅचवरती अंधाराचं सावट पडू शकते. बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू शकेल फायनल मॅचवरती. सो विनंती असेल. चला इथे लॉफ्टेड फ्लिक, जबरदस्त फटका. ओ अंतिम क्षणाला जो काही निर्णय आहे तो मात्र नक्कीच पोहोचेल आमच्यापर्यंत. पंचांचा जो काही निर्णय असेल तो मात्र नक्कीच पोहोचेल. प्रेक्षक देखील, आमच्या व्हॉलेंटियर देखील तिकडे आहेत, ते देखील आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतील. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं आपल्याला पाहायला भेटलं. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला भेटलं. व्हॉलेंटियर्स तिथे ऑलरेडी आहेत आणि दरम्यान ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दरम्यान धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया पोहोचत असताना. चला स्पीडअप करा, कारण की ऑलरेडी तिथे व्हॉलेंटियर्स आहे. सातत्यानं तुम्ही सांगायला लावू नका, कारण व्हॉलेंटियर्स तिथे सज्ज आहेत, कमिटीचे मेंबर तिथे सज्ज आहेत. सो त्या अनुषंगाने त्यांच्या वतीनं हा निर्णय आलेला आहे आणि सातत्यानं तुम्हाला सांगत आहोत. जाऊया आपण मॅचकडे. इथे पुन्हा एकदा लॉफ्टेडचा फ्लिक, त्या दिशेने खेळलेला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र ओहो पुन्हा एकदा आणि हा दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. चला मॅच बॉल आलेला आहे. चला चला सुरुवात करा मॅचला. वेळ अजिबात खर्च करू नका. 7 धावा. पहा इथे निखिलला काही क्रॅम्प आलाय. निखिलला काही क्रॅम्प आलाय. त्या ठिकाणी थोडीशी काळजी घेणं फार गरजेचं आहे. नक्कीच एस ए जहांगीर सर आहेत त्या ठिकाणी. काल देखील त्यांनी खांबा संघाच्या खेळाडूला चांगली स्टिचिंग दिली होती. नक्कीच काहीतरी मार्गदर्शन तिथे करतील. निखिलला थोडासा क्रॅम्प आलाय त्या ठिकाणी. का होत असतं मित्रांनो, ज्या वेळेला आपण वेळ अधिकचा खर्च करतोय, अगदी ज्या वेळेला स्पर्धा सुरू होत असते, स्पर्धा कुठेही असो, आयोजक मात्र अगदी वेळेवरती आयोजन करत असतात, परंतु येणारे संघ मात्र काही उशिराने येत असतात. सो त्या अनुषंगाने अशा प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला भेटत असतं. आपल्या गावात देखील आपण स्पर्धा ठेवत असतो. निखिल थोडा या ठिकाणी इंजर्ड झालेला आहे, परंतु जास्ती काल तो इंजर्ड राहणार नाहीये. मी तर म्हणेन की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाहीये. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो तीच देशात आणि तोच दरारा घेऊन. आता जिंकण्याकरिता आपण जर पाहिलं तर चेंडू इथे शिल्लक आहेत 9 आणि 17 धावेची गरज. 9 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. बघा खांडवल टीम शेवटचा तुम्हाला कॉल दिला जात आहे, शेवटचा पुकार आहे आणि त्यानंतर आयोजकांच्या वतीनं सूचना आलेली आहे, संघ बाद केला जाईल.
तुम्हाला ऑफिशियल शेवटची कॉल दिली जात आहे आयोजकांच्या वतीनं. सातत्यानं तुम्हाला ऑफिशियल कॉल दिले जात आहेत. धावसंख्या झाली स्कोर कार्डवरती धावा 7 आणि जिंकण्याकरिता चेंडू शिल्लक असतील 9 आणि 17 धावेची गरज. 9 चेंडू 17ची गरज आहे या मॅच मध्ये. निखिल पुन्हा एकदा सज्ज. लॉफ्टेड फ्लिक त्याच्या वतीनं पाहायला भेटला. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाले अलाउंड द कार्पेट. एकदा निखिलला मिळते आणि निखिल आपल्या वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 8 धावा. कोण कोणाची वाट लावेल नक्कीच आपण पाहूया. चेंडू शिल्लक असतील 8 आणि जिंकण्याकरिता 16ची गरज. 8 मध्ये 16चं समीकरण आहे. आतापर्यंत या दोघांनी जबरदस्त खेळलेला खेळ आपल्याला पाहायला भेटला. एकेकी खिल्ला लढवलेला आहे आणि प्रत्येक टीमला त्यांनी मात्र अगदी तंबूच्या आसऱ्याला पाठवले त्यांच्या जबरदस्त बॅटिंगच्या जोरावरती. आणि सध्या तरी या मॅचमध्ये जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला भेटत आहे. मॅचमध्ये मजा येईल, मॅचमध्ये मजा येईल. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहू शकता. जो जिंकेल तो कांबा संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. जाऊया मॅच. चला मॅचला सुरुवात करा. वेळ अजिबात खर्च करू नका तुम्ही प्लीज, विनंती असेल. आपण अतिरिक्त जास्त वेळ घेताय, जास्तीचा वेळ या ठिकाणी घेताय. 8 ला 16 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. हा बॉल पाहावं लागेल. त्या ठिकाणी विराज सर वळतायत, व्हाईट बॉल सांगतायत. व्हाईट बॉलने धावसंख्येत थोडासा भर होईल. 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. वासुंद्री गावचे समाजसेवक गौतमजी पंडित आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. किती अँगल बनवला पाहूया. व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल आहे. हा व्हाईट बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केलेला व्हाईट बॉल आहे. खूपच अँगल बनवला त्या ठिकाणी आणि डोक्यावरती देखील हात आले त्या ठिकाणी रुपेशचे आपण पाहू शकताय. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 14 ची गरज आहे. 8 मध्ये 14 हे इक्वेशन आहे तुमच्या समोर. योगेश्वर चांगला तडाखा दिला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आलेला आहे. तो पावलाने आवडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण 72 कडक क्षेत्ररक्षण या ठिकाणी. या मोमेंटला तुम्ही अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण कराल तर नक्कीच तुमचा संघाचा आत्मविश्वास तुम्ही वाढवाल. दरम्यान 7 आणि 12 7-12 ज्याच्याकडे 7-12 असतो त्याला नक्कीच कुठल्या प्रकारची कठीणाई हल्लीच्या जगामध्ये नसते. आणि त्या ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 7-12 7 चेंडूवरी 12 धावांची गरज. आणि फळेगाव संघाचे पुरस्कर्ते गणेशजी जाधव आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. 7 चेंडूमध्ये 12 7 चेंडूमध्ये 12ची गरज आहे. ओ हो रायझिंग आहे, सरप्राइझिंग काय बॉल आहे तिकडे. अप्रतिम आणि डायरेक्ट हिट केलाय तिथे. फलंदाज बाद. सामन्यामध्ये रोमांच थरार पदलाली. ते संघर्ष नाट्य. योगेश्वर बॅक टू द डगआउट. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. क्षेत्ररक्षण सजवा लवकर, विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण सजवा. मॅच जिंकल्यानंतर नक्की तुम्ही सेलिब्रेशन करू शकता. परंतु चला या ठिकाणी आता आपण जर पाहिलं तरी ते चेंडू शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्याकरिता 11 12 धावेची गरज आहे. 6 मध्ये 12. पाहूया पहिलं षटक आपण पाहिलं तर गोलंदाज रुपेश यांनी चांगलं हाताळलं, कारण की अशा मोमेंटला जिथे प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला रुपेश यांनी. अप्रतिम गोलंदाजी. योगेश्वरला मात्र डगआउटच्या आसऱ्याला पाठवलं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर एंटर करतोय सौरभ, ज्यांनी मागील मॅचमध्ये कमालीचा परफॉर्मन्स केला होता. हनुमान खांडवळ टीमकडे बॅटिंगची कमी नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेले आहेत. दर्शनीय कामगिरी होईल का त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटेल. कांबा टीम देखील इनर ऍक्शन मध्ये आहे पुढील मॅच करिता. स्पीडअप करा विनंती असेल. चला सातत्यानं आम्ही देखील सांगत आहे. अतिरिक्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर नक्की तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहा पुढील मॅच करते नक्की टायमिंग सेट केला जाईल. चला मॅचला सुरुवात करा. बॅटर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये आता सौरभ पाटील स्ट्राईक वरती आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. 6 मध्ये 12. रिवर्सचा आश्रय काढले आणि काय गोलंदाजी आहे. चलता क्या वापर. बल्लेबाज सौरभ को बॅक टू द डगआउट. चला नेक्स्ट बॅट्समन चला मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. काय जबरदस्त क्रिकेट आहे.
कालचा दिवस जरीमरी फळेगाव टीमनं मात्र गाजवला होता. पाहूया आजचा दिवस गाजवणारा संघ मैदानाच्या आतमध्ये. खांडवळ टीम बॅकफुटवरती झाली आहे, परंतु आता इथे मॅचमध्ये रोमांच आहे, थरार आहे. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर निखिल आहे. मॅचमध्ये मजा येईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. रोहित जाधव आलेले आहेत. जर्मन खांडवळ टीमकडे खेळाडूंची कमी नाही आहे. त्या संघाकडे नक्कीच आपण जर म्हटलं तर दंगल आहे, दंगल. परंतु आता मात्र पाहूया आपण काय घडेल काय बिघडेल. रोहित आलेला आहे. आता चेंडू शिल्लक आहे, तर रोहित साठी आपण पाहिलं तर 5 आणि जिंकण्याकरिता 12ची गरज आहे. 5 मध्ये 12. रोहित जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. ओ जबरदस्त बॉल आहे, जबरदस्त बॉल आहे. पंच देखील सांगतायत ऑफसाइड ऑफस्टंब. चेंडू निघून जाणारा पिचिंग करताना पाहायला भेटला. हिटिंग पिचिंग इम्पॅक्ट जो मात्र सर्व काही चेक केला गेला. दरम्यान विराज सरांच्या वतीनं एस ए जहांगीर सर देखील आहेत. थँक्यू सो मच. तर वालसिनगावचे प्रसिद्ध उद्योजक विलासजी सुतार साहेब इथे उपस्थित आहेत. तर त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यांच्याच माध्यमातून आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय आणि त्यांच्या संवेद जय सुतार साहेब देखील आहेत. आपण देखील या व्यासपीठावर विराजमान आपलं सहर्ष स्वागत असेल. थँक्यू सो मच उमी सुतार. दरम्यान मान्यवर देखील मंचावरती येतात. आपलं देखील हार्दिक स्वागत, कारण की शेवटचा मोमेंट आहे. ग्रँड फिनाले सुपर संडे सेमीफायनल नंबर 2 आणि 4 चेंडू जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. 4 मध्ये 11. चला स्पीडअप करा, वेळ अजिबात खर्च करू नका. घड्याळाच्या काट्याला आपण थांबू शकतो, परंतु प्रकृती पुढे आपली मिजाज चालणार नाहीये. ओ स्लॉट मध्ये पाहावं लागेल, पाठवलंय का पुढच्या प्लॉट मध्ये. दर्जेदार संघर्षाच्या संकटात षटकार. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. स्लॉट मध्ये बॉल गेला आणि दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला भेटला. या बॅटर निखिल. काय जबरदस्त जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये निखिलच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला. प्रतिम खेळ निखिलच्या वतीनं पाहायला भेटला. आज संपूर्ण दिवसभरामध्ये या खेळाडूनं प्रभावित केलेला आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. 3 चेंडू आणि आता जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. 3 मध्ये 5. ओ पुन्हा एकदा रेडार मध्ये बॉल आला, उंच गेलाय. आता उंची जास्त, लांबी कमी आणि चेंडू इथे पंचायत इशारा आमच्यावर देणं बाकी आहे. 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार. कॅच भी छोडा और मौका भी छोडा, हे समीकरण आपल्याला दरम्यान मित्रांनो या परिसरातील भाग्य विधाते यंग डाशिंग पर्सनॅलिटी आणि खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाची ओढ लागली होती, रॉयल एंट्री होती सन्माननीय आदरणीय विजयदादा पाटील. प्लीज वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. विजयदादा पाटील यांचं शुभागमन होत आहे. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो स्वर्गीय निर्मळदाई पाटील क्रीडांगण म्हटल्यानंतर हे स्वप्न होतं विजयदादा पाटील यांचं. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच स्वप्नातून एक क्रीडांगण मित्रांनो आपण पाहतोय. या क्रीडांगणाला 4 चांद लावण्याचं काम विजयदादांनी केलंय. चला सामना थांबवू नका आपण. 2 चेंडू मध्ये सर 1 धावेची गरज आहे ना. यस यस नक्कीच नक्कीच. ओमी सुधार आपण मंचावरती पाहतोय. आदरणीय सन्माननीय विजयदादा पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं हे मैदान त्यांनी मात्र खुलं करून दिले 4 गावांसाठी. ही संकल्पना आपण पाहू शकता. आता एक आपण विचार केला तर 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज. क्षेत्ररक्षण आता. चला स्पीडअप करा, वेळ आपण अजिबात खर्च करू नका, विनंती असेल. 2 चेंडू 1 धावेची गरज. अगदी क्लोज मामला आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. कुणाच्या आत डोक्यावरती, कुणाच्या आत कमरेवरती, कुणाच्या आत खांद्यावरती आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच काय जबरदस्त. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहू शकता. जो जिंकेल तो फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. ओ ड्राईव्ह केलाय, ड्राईव्ह केलाय, ड्राईव्ह केलाय. जबरदस्त फटका. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान खांडवळ टीम. विनंती असेल बघा त्या ठिकाणी खांडवळ संघाचे प्रेक्षक आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, बाहेर या. चला विनंती असेल. आणि चला आपण टॉस करूया. टॉस करिता विनंती असेल. चला खांडवळ संघाचे कर्णधार आणि कांबा संघाचे कर्णधार